नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। मी एक बोधकथा तुमच्यासमोर सांगणार आहे। एक कोंबडी होती, अंड्यावर बसली, बरेच अंडे पिल्ले काढली आणि एकच अंडू शिल्लक राहिलेलं होतं। ती कोंबडी बाहेर चरायला गेली। मध्ये पिल्लू होतं, त्या पिल्लानं असं चोच मारलं, अंडू फोडलं आणि पिल्लू बाहेर निघालं। त्या पिल्ल्याला आई पाहिजेच होती। ते पिल्लू कुत्र्याकडे गेलं, कुत्रं भुंकलं, पिल्लू दचकलं। पुन्हा कुत्रं त्या गाईकडे गेलं, गाय अशी पाय मारली, पिल्लू दचकलं, अंगणामध्ये गेलं। अंगणामध्ये गेल्यानंतर उंच घार होती आणि घार येऊन अशी त्या पिल्ल्याला उचलणार, तोच त्या पिल्ल्याला भीती वाटली आणि त्यानं मोठ्यानं म्हणलं आई म्हणून। असं म्हणताच कोंबडी पळत आली, त्या घारीला हुसकावून लावली आणि त्या पिल्ल्याला पंखाखाली घेतली। त्या पिल्ल्याला आनंद झालं, खरंच माझी ही आई आहे पंखाखाली घेणारी, म्हणून त्या पिल्ल्याला आनंद झाला। मित्रांनो, आईचे उपकार आपल्यावर भरपूर आहेत। आईला कोणीही विसरू नका, आईला कमी समजू नका, आईला टोचून बोलू नका। आई ही आपलं दैवत आहे। धन्यवाद।